8ला उठणारी मुलगी आज सकाळी 4:30 वाजता उठली, कारण आज मी जाणार होते वैजापूरला. आणि खरंच गावाकडे जाण्याची ओढ वेगळीच असते. रात्रीच्या 2 वाजता जरी उठायला सांगितलं तरी मी उठून बसल. आज माझं नशीब एवढं चांगलं होतं की बसमध्ये गर्दी पण नव्हती आणि मला जागा पण भेटली होती. आता मला पुण्यात राहून झाले 3 वर्ष. या 3 वर्षांमध्ये असं कधीच झालं नाही की मी माझ्या गावाला विसरले. जेव्हा पण मी वैजापूरला जाते, तीच जागा, तीच माणसं. हा, थोडंसं चेंज झालंय पहिल्यापेक्षा, पण चेंज इज गुड फॉर हेल्थ. कधी तुम्ही पण येऊन बघा माझ्या वैजापूरला, समजेल तुम्हाला का बरं मी माझ्या गावाशी इतकी जास्त ॲडिक्टेड आहे. जेव्हा पण मी वैजापूरला जाते, ती प्रत्येक गल्ली बघून माझ्या डोळ्यापुढे माझ्या आयुष्याच्या सगळ्या आठवणी समोर येतात. माझा जन्म वैजापूरमध्येच झाला आणि तिथंच मी मोठी झाले. माझ्या आयुष्याचे सगळ्यात महत्त्वाचे क्षण मी वैजापूरला जगले. अरे, बडबड करता करता आपण तर पोहोचलो वैजापूरला. तर आता वाजताय सकाळचे 10:30 आणि मला माझा भाऊ घ्यायला आला होता बस स्टँडला. आणि बघता बघता हा पण किती मोठा होऊन गेला. खरंच वेळ करण्यासाठीच थांबत नाही. घरी आले, मम्मीने मस्तपैकी मेथीची भाजी बनवली होती माझ्यासाठी, ती खाल्ली. आणि आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.